हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.10 मिंकू द मंकी. मिंकू द मंकी. मिंकू मिंकू हे एक माकडाचे नाव आहे. त्या रिलेटेड येथे स्टोरी सांगण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. मिंकू द मंकी वॉज प्लेइंग अंडर अ ट्री. मिंकू नावाचा एक माकड होता. मंकी मंकी म्हणजेच काय? माकड होता. प्लेइंग प्लेइंग म्हणजेच काय? खेळणे. अंडर अंडर म्हणजेच काय? खाली. ट्री ट्री म्हणजेच काय? झाड. तर तो मिंकू नावाचा जो मंकी होता, मिंकू नावाचा जो माकड होता, तर तो झाडाखाली खेळत होता. कुठे खेळत होता? झाडाखाली खेळत होता. द ट्री वॉज नियर अ लेक. तर ते झाड जे होते ते तलावाजवळ होते. द ट्री ट्री म्हणजे झाड. नियर नियर म्हणजे जवळ. लेक लेक म्हणजे तलाव. तर ते झाड कुठे होते? तलावाजवळ होते. मिंकू फाउंड सम ग्राउंडनट्स लाइंग नियर द ट्री. मिंकू फाउंड फाउंड म्हणजेच भेटणे. सम ग्राउंडनट्स काही शेंगदाणे त्याला भेटलेले आहेत. मिंकूला काही शेंगदाणे भेटलेले आहेत. कुठं? लाइंग नियर द ट्री. तर ते जे काही शेंगदाणे कुठे पडले होते? ते झाडाखाली झाडाजवळ पडले होते. तर ते त्याला भेटलेले आहेत. कोणाला? मिंकूला. ही वॉज हंग्री. ही म्हणजेच कोण? मिंकू. तर मिंकू हा काय होता? हंग्री होता. हंग्री म्हणजेच काय? भुकेला. त्याला भूक लागलेली होती. तर तो काय होता? भुकेला होता. मिंकू क्रॅक्ड ओपन द ग्राउंड नट्स. तर मिंकूनं काय केलं? ते ग्राउंड नट्स काय केलं? क्रॅक केलं. क्रॅक म्हणजेच काय? फोडलं. ओपन केलं. अँड एट देम ऑल. मग त्या सगळ्या शेंगदाण्या त्यांनी खाऊन टाकल्या. सडनली सडनली म्हणजेच काय? अचानक. ही हर्ड अ लाऊड साऊंड ऑफ बीज बझिंग. सडनली सडनली म्हणजेच अचानक. ही हर्ड हर्ड म्हणजेच काय? ऐकणे. ही म्हणजेच मिंकू. मिंकूने ऐकलं. अ लाऊड साऊंड मोठा आवाज. लाऊड लाऊड म्हणजेच मोठा. साऊंड साऊंड म्हणजेच आवाज. बीज बझिंग. बीज म्हणजेच काय? मधमाशा. बझिंग मधमाशांचा त्याला मोठा आवाज येऊ लागला. तो ऐकला. तर कोणता आवाज होता पाहतो? हेल्प हेल्प क्राईड द बीज. तर बीज बीज म्हणजेच काय? मधमाशा. मधमाशा रडू लागल्या, ओरडू लागल्या मोठ्यानं. काय ओरडू लागल्या? हेल्प हेल्प. मदत करा म्हणून ओरडू लागल्या. मिंकू सॉ द हनी बीज फॉलिंग इन टू द लेक. तर तेथे मिंकूनं पाहिलं. मिंकूनं पाहिलं द हनी बीज. हनी बीज म्हणजेच काय? मधमाशा. फॉलिंग फॉलिंग म्हणजेच काय? पडणे. इन टू द लेक. तर त्या सगळ्या मधमाशा तलावात पडलेल्या होता. हे कुणी पाहिलं? मिंकूनं पाहिलं. ही रॅन टू सी देम. तर तो पळत पळत गेला आणि त्यांना पाहिलं तिथं. रॅन रॅन म्हणजेच पळणे. टू सी देम त्यांना पाहण्यासाठी तो पळत गेला. देअर विंग्स हॅड बिकम्स वेट. देअर म्हणजेच कोणाचे? हनी बीजचे. सगळ्या मधमाशांचे जे पंख होते ते पंख काय झाले होते? वेट झालते. वेट म्हणजेच काय? ओले झालते. पाण्यामुळे काय झालतं? त्यांचे पंख ओले झालते. दे वेअर अनेबल टू फ्लाय. त्यामुळे पंख ओले झाल्यामुळे त्यांना उडता येणं अशक्य होतं. ते उडू शकत नव्हते. दे वेअर अनेबल. दे वेअर ते. वेअर अनेबल. अनेबल म्हणजेच काय? असमर्थ किंवा अशक्य. टू फ्लाय फ्लाय उडण्यासाठी ते काय होते? असमर्थ होते. क्विकली क्विकली म्हणजेच लगेच. मिंकू थ्रू द एम्प्टी ग्राउंडनट शेल इनटू द वॉटर. तर येथे मिंकूनं शेंगदाणा खाल्ले होते. तर शेंगदाण्याचे तिथं टर्फल होते ना, कवच होते ना. लगेचच मिंकूनं काय केलं? त्या शेंगदाण्याच्या एम्प्टी शेल्सला, ग्राउंडनटच्या एम्प्टी शेल्सला कुठं टाकलं होतं? त्या पाण्यात टाकून दिला. मिंकू थ्रू द एम्प्टी ग्राउंडनट शेल्स इनटू द वॉटर. त्यांना पाहून लगेच मिंकूनं काय केलं? सगळ्या ते ग्राउंडनट शेल्स घेतल्या आणि कुठं टाकून दिला? त्या पाण्यामध्ये टाकून दिल्या. अ गस्ट ऑफ विंड ब्लू द एम्प्टी शेल्स टूवर्ड द हनी बी. अ गस्ट ऑफ विंड. मग तेवढ्यात लगेचच एक वाऱ्याची झुळूक आली. त्या वाऱ्याने त्या एम्प्टी शेल्सला, त्या शेंगांच्या टर्फलाला कुठे घेऊन गेलं? त्या मधमाशांजवळ घेऊन गेल्या. द हनी बीज क्लाइम ऑन टू द शेल. मग लगेचच त्या हनी बीजनं सुद्धा, त्या मधमाशीनं सुद्धा काय केलं? लगेचच त्या शेंगांच्या टर्फलवर काय केल्या? चढल्या. त्या शेल्सवर काय केल्या? ग्राउंडनट शेल्सवर चढून बसल्या. देअर विंग्स सून ड्राय. मग त्यानंतर त्यांच्या काही उशिरानंतर त्यांचे जे विंग्स होते, त्यांचे जे पंख होते
ते काय झाले, वाळून गेल्या. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, नाव द हनी बीज कुड फ्लाय अगेन. आता काय, मधमाशा उडण्यासाठी तयार होत्या, पुन्हा उडण्यासाठी काय होत्या, त्या तयार होत्या, कारण त्यांचे पंख वाळून गेलते. दे वेअर व्हेरी हॅपी. मग त्या खूपच आनंदित होत्या. सगळ्या मधमाशा काय होत्या, खूप आनंदित होत्या. द क्वीन बी थँक्ड मिंकू. तर मधमाशांची राणी तेथे आली आणि मिंकूला काय म्हणू लागली, धन्यवाद म्हणू लागली. द क्वीन बी, क्वीन क्वीन म्हणजेच राणी, बी बी म्हणजेच काय, मधमाशी. मधमाशीची राणी आली, काय म्हणली, मिंकूला थँक्ड म्हणाली, धन्यवाद म्हणण्यासाठी आली. शी गेव मिंकू सम हनी. आणि सोबतच स्वतःसोबत ती काय आणली, मध घेऊन आली. काय आणली, थोडस मध घेऊन आली आणि त्या मिंकूला ते मध दिली, हनी तिथं दिली. टुडे इज माय लकी डे. टुडे, टुडे म्हणजेच काय, आज. माय, माय म्हणजेच माझा. लकी, लकी म्हणजेच भाग्यशाली. डे, डे म्हणजेच दिवस. आज माझा भाग्यशाली दिवस आहे. थॉट मिंकू. थॉट, थॉट म्हणजेच काय, विचार करणे. मिंकू, मिंकूनं काय विचार केलं इथं, तर आज माझा दिवस कसा आहे, खूपच छान गेलेला आहे. आज माझा दिवस कसा आहे, खूपच भाग्यशाली आहे. असं म्हणत ही हॅपीली हॅड द हनी. तर असं म्हणत म्हणत आनंदाने त्यांनी काय केलं, ते मध काय केलं, खाल्लं. तर अशा प्रकारे ही स्टोरी आपण इथे एक्सप्लेन करू शकतो. मॉरल ऑफ द स्टोरी काय होईल, या स्टोरी मधून आपल्याला तात्पर्य काय भेटलेलं आहे, बी काइंड टू ऑल. सगळ्याने प्रेमाशी राहा, सगळ्याने दयाळू, सगळ्यांना दयाळूपणा दाखवा, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, रीड अँड राईट. रीड अँड राईट. तर रीड, रीड म्हणजेच वाचा, राईट, राईट म्हणजेच लिहा. बझिंग, बझिंग म्हणजेच काय, गुणगुणणे किंवा मधमाशांचा जो आवाज असतो त्याला बझिंग असे सुद्धा म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, लाईन. नेक्स्ट वन आहे लाईन. लाईन म्हणजेच काय, पडलेले. लाईन म्हणजेच काय, पडलेले. क्रॅक्ड, क्रॅक्ड म्हणजेच काय, फोडणे. शेंगदाण्याचे टर्फल आपण फोडतो ना, त्याला क्रॅक्ड असं म्हणतात. सडनली, सडनली म्हणजेच अचानक. क्विकली, क्विकली म्हणजेच लगेच. गस्ट, गस्ट म्हणजेच काय, वाऱ्याचं झुळूक. गस्ट म्हणजेच काय, वाऱ्याचा झुळूक. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे एम्प्टी. एम्प्टी म्हणजेच रिकामे. एम्प्टी म्हणजेच काय, रिकामे. दॅट आफ्टर क्लाइंब. क्लाइंब म्हणजेच काय, चढणे. क्लाइंब म्हणजेच काय, चढणे. ड्राईड, ड्राईड म्हणजेच वाळणे किंवा वाळवणे. ग्राउंडनट्स, ग्राउंडनट्स म्हणजे शेंगदाणे. शेल, शेल म्हणजेच कवच किंवा साल किंवा टर्फल. हनी, हनी म्हणजेच काय, मध. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मेक अ सेंटेन्सेस युजिंग द फॉलोइंग वर्ड्स. तर खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत, तर ते वर्ड्स यूज करून आपल्याला काय करायचे आहेत, सेंटेन्स प्रिपेअर करायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे काइंड. फर्स्ट वन आहे काइंड. तर सेंटेन्स काय होईल पहा, मिंकू इज काइंड टू द बीज. मिंकू इज काइंड टू द बीज. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ट्रीज. द मंकी प्लेज अंडर द ट्रीज. द मंकी प्लेज अंडर द trees. That after next one आहे happy. The bees are happy now. The bees are happy now. That after next one आहे fly. The bees can fly again. The bees can fly again. That after next one आहे bees. The bees make honey. The bees make honey. That after next one आहे answer the following question. खाली क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत, तर आन्सर्स आपण पाहून घेऊया. वेअर वॉज अ मिंकू प्लेइंग. तर मिंकू, मिंकू मंकी हा कुठं खेळत होता, प्लेइंग, प्लेइंग म्हणजेच खेळणे. कुठं खेळत होता ओ मिंकू मंकी, तर मिंकू हा कुठं खेळत होता, झाडाखाली खेळत होता. कुठं खेळत होता, झाडाखाली खेळत होता. तर आन्सर येईल द मिंकू वॉज प्लेइंग अंडर अ ट्री. अ मिंकू वॉज प्लेइंग अंडर अ ट्री. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वेअर वॉज द ट्री. ट्री कुठं होतं, झाड कुठं होतं, तर झाड कुठं होतं, तलावाजवळ होतं. कुठं होतं, तलावाजवळ होतं. तर आन्सर येईल द ट्री वॉज नियर अ लेक. द ट्री वॉज नियर अ लेक. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हू थँक्ड मिंकू. तर मिंकूला धन्यवाद बोलण्यासाठी कोणी आलतो, द क्वीन बी आलते ना, मधमाशी राणी आलती ना, मधमाशीची राणी आलती ना. तर कोण आलतं थँक म्हणण्यासाठी, धन्यवाद म्हणण्यासाठी कोण आलतं, मधमाशी राणी. तर आन्सर काय येईल द क्वीन बी
thanked Minku. The queen bee thanked Minku. That after next one आहे why was Minku happy? तर मिंकू हॅपी कशासाठी होता हो? का हॅपी होता मिंकू विचारलेला आहे. बिकॉज काय येईल पहा आन्सर. मिंकू वॉज हॅपी बिकॉज ही गॉट सम हनी. का हॅपी होता? कारण त्याला मध भेटलं. काय भेटलं? खाण्यासाठी मध भेटलं, त्यामुळे तो हॅपी होता. तर काय येईल आन्सर. मिंकू वॉज हॅपी बिकॉज ही गॉट सम हनी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डिस्कस द अबाउट स्टोरी अँड इनॅक्ट. तर वरची जी स्टोरी आहे तर ती स्टोरी आपल्याला काय करायचं आहे स्टुडंट्सनी डिस्कस करायचं आहे. आणि ही जी स्टोरी आहे क्लासरूम मध्ये आपल्याला काय करायचं आहे इनॅक्ट करायचं आहे. काय करायचं आहे ड्रामा क्रिएट करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फिल इन द ब्लँक्स विथ द पोझिशन वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. तर आपल्याला इथं पोझिशन वर्ड्स देण्यात आलेले आहेत. पोझिशन म्हणजे स्थान दाखवणारे शब्द. पोझिशन म्हणजेच काय स्थान दाखवणे. स्थान दाखवणारे शब्दांना इथं आपल्याला लिहायचं आहे. ब्रॅकेट्समध्ये ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत, त्यानुसार इथं आपल्याला पाहायचं आहे. तर ट्री वॉज डॅश डॅश लेक अंडर नियर ऑन टू. ट्री जो झाड आहे तलावाजवळ होता ना. कुठं होता? जे झाड होतं ते कोणाजवळ होतं? तलावाजवळ होतं. जवळसाठी इंग्लिश वर्ड कुठला यूज करण्यात येईल? नियर येईल. काय येईल? नियर येईल. तर आन्सर येईल द ट्री वॉज नियर अ लेक. द ट्री वॉज नियर अ लेक. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मिंकू वॉज प्लेइंग डॅश डॅश अ ट्री. तर मिंकू जो मंकी होता तर तो कुठं खेळत होता? झाडाखाली खेळत होता. कुठं खेळत होता? झाडाखाली खेळत होता. पहा द मंकी वॉज प्लेइंग अंडर. अंडर म्हणजेच काय? झाडाखाली. तर येथे मिंकू कुठं खेळत होता? झाडाखाली खेळत होता. तर पोझिशनल वर्ड्स काय येईल? अंडर. अंडर म्हणजेच काय? खाली. अंडर म्हणजेच काय? खाली. तर इथं काय येईल आन्सर? अंडर येईल. तर मिंकू वॉज प्लेइंग अंडर अ ट्री. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द हनी बीज क्लाइम डॅश डॅश द शेल. तर शेल्स. तर हनी बीज जे आहे जेव्हा मिंकू मंकीनं ते ग्राउंडनट शेल्स पाण्यामध्ये टाकले तर लगेचच हनी बी काय केलं? त्या शेल्स मध्ये चढाले. ऑन टू चढणे, त्यावर चढले. त्यावर चढले म्हणजेच काय येणार? ऑन टू येणार. काय येणार? ऑन टू येणार. तर पोझिशनल वर्ड काय आहे? पोझिशन वर्ड काय आहे? ऑन टू येईल. तर आन्सर काय येईल? द हनी बीज क्लाइम ऑन टू द शेल. द हनी बीज क्लाइम ऑन टू द शेल. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.10 मिंकू द मंकी हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.